पुढची बातमी पाहूया। संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे आता बोलून फसलेत, कारण स्वातंत्र्यदिनी कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये सुद्धा होता आणि याच पार्श्वभूमीवरती त्यांनी जे वक्तव्य केलेलं होतं हेच वक्तव्य बोलून ते आता फसलेले आहेत। मांस विक्री बंदी संदर्भामध्ये त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं होतं ते वक्तव्य करून आता दोघेही फसले असल्याचं बोललं जातंय, कारण हाच निर्णय उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये सुद्धा होता। हे कदापि या दोघांनाही माहीत नव्हतं का, असा सुद्धा सवाल आता या निमित्तानं विचारला जातोय। उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये सुद्धा मांस विक्री बंदीचा जो काही निर्णय होता तो घेण्यात आलेला होता। मात्र आता जेव्हा या सगळा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झालेला असताना आता या पार्श्वभूमीवरती संजय राऊत आणि आदित्य ठाकरे बोलून फसलेले। स्वातंत्र्यदिनी कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश हा उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये सुद्धा होता, मात्र हे कदापि या सगळ्याचा विसर या दोघांना पडला होता का, असं सुद्धा आता या निमित्तानं बोललं जात आहे। स्वातंत्र्य काळामध्ये स्वातंत्र्यदिनी कत्तलखाने बंदीचा निर्णय जो होता तो उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये सुद्धा होता असं बोललं जातं।